नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, जीवन घेऊन घ्या बे. कचं कचं राज्यघटना सुरू आहे. डुकऱ्यो मेले का बे? हाय वाटते. या ए बाली, कुठं चालली हो तू? इकडे न बसणं. ए घनश्याम, मरायला चालला का तिकडं? ये बस, अभ्यास करायचा आहे आपल्याला. भारतात संविधान पाहायचं आहे. भारताची राज्यघटना समिती कसं तयार झाली, त्याचं इलेक्शन कसं झालं हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आता आपण पाहणार आहे भारताची राज्यघटना समिती तयार झाली, त्या समितीचे अधिवेशन किती झाले. तर भारतीय संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशनं झाले. भारताच्या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946ले पहिल्यांदा 9 डिसेंबरले आता दिल्लीले जे संसद भवन आहे त्याच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉल, म्हणजे आता जिथं संयुक्त अधिवेशन किंवा मोठी ठीक आहे संसदेच्या सर्व सदस्याची कॉन्फरन्स घ्यायची असेल तर त्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये घेण्यात येते. त्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक, राज्यघटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ले पार पडली. 11 अधिवेशनं झाले. ठीक आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधान लिहायला कालावधी लागला. आता एवढे दिवस का? आता अमेरिकेची राज्यघटना इनमीन 40-50 दिवसात लिहिली आहेच का बे? 40-50 पानाची राज्यघटना आहे. जगातली सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना भारताची आहे. आणि ते लिखित राज्यघटना लिहिण्यामागं मोठं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तर ती राज्यघटना ठीक आहे कशी तयार झाली तेच आता आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटना समितीत सदस्य, महत्त्वाचे सदस्य कोण होते, का होते, सर्व पाहणार आहे. तर भारताची राज्यघटना समितीचं पहिलं अधिवेशन झालं 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत पहिलं अधिवेशन झालं. अधिवेशन सुरू व्हायच्या सुरुवातीलेच भारताची संविधान सभा भारतासाठी संविधान बनवणार आहे याच्यासाठी काही देशांना शुभेच्छा संदेश पाठवले होते. त्यात आपल्याला चीनचा शुभेच्छा संदेश आला, अमेरिकेचा आला, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचा, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आला. ते शुभेच्छा संदेश ठीक आहे 11 डिसेंबर 1946च्या ठीक आहे संविधान सभेच्या दुसऱ्या बैठकीत वाचून दाखवण्यात आले. पहिली बैठक झाली, त्याच्यात भारताची ठीक आहे राज्यघटना कशी राहील, का राहील याच्यावर चर्चा झाली ढोबळमानानं. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत चाललं. ठीक आहे. पहिलं अधिवेशन, असे 11 अधिवेशनं झाली. ठीक आहे. पण एवढा उशीर का? तर राज्यघटना समितीचे अधिवेशन जर पटोपट घेतले होते त्याच्यात आपल्या मागं दुनियाभराचं काम होतं. कारण भारत पाकिस्तानची फायनी झाल्यामुळे प्रचंड निर्वासित लोक आले होते. त्याच्यात भारतात पुन्हा एक मागणी होऊन राहिली होती का भाषेनुसार राज्य निर्माण करा. प्रॉब्लेम होते. संस्थानिक म्हणे आम्ही स्वतंत्र देश तयार करतो, ते हैदराबाद संस्थान म्हणे, जुनागड म्हणे, जम्मू काश्मीरचा राजा म्हणे मी देश राहतो, तो हैदराबादवाला म्हणे नवाब म्हणे मी पाकिस्तानात मरायला जातो. मधात बोंबलीबाजी भोगदाड नसतं पडलं का आपल्याला? ऐन बोंबलीच्या ठिकाणी भोगदाड दिसलं असतं. आता आंध्र प्रदेशचं एवढं मोठं आताचा औरंगाबाद बी तिच्यातच असता. कितीची होय, कसा दिसला असता महाराष्ट्र सत्यानाश. हे सब सत्यानाश तवा चालू होते. म्हणून भारताचं संविधान बनासाठी वेळ लागला. पण देर आहे दुरुस्त आहे. चांगलं राज्यघटना आपण लिहिली. जगातली सर्वात मोठी लिखित आणि सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणजे भारत आहे. सर्वात मोठी लिखित राज्यघटना असणारा देश भारत आहे. ती भारताची संविधान सभा घटना समिती कशी अस्तित्वात आली ते पाहिलं. मग पहिलं अधिवेशन ठीक आहे 9 डिसेंबरला सुरू झाल्याबरोबर अध्यक्षपदाच्या सीटवर कोणं बसायचं ठीक आहे. तर याच्यासाठी ठीक आहे सगळ्यात पहिले संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली. सचिंद्रनाथ सिन्हा हे संविधान सभेचे अध्यक्ष राहील याची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली. कोण केली? जे.बी. कृपलानी. हे बी परीक्षेत विचारते, डुकरेव लक्षात ठेव जा. बरोबर परीक्षेत बी सांगून राहिलो, कामाचं बी सांगून राहिलो. हंगामी अध्यक्ष टिमिक 2 दिवस राहिले. किती दिवस? 2 दिवस. हंगामी अध्यक्ष टिमिक. आता बी नवीन लोकसभा जेव्हा अस्तित्वात येते तो जुना अध्यक्ष नाही बनत. जुना अध्यक्ष सीटवर नाही बसत लोकसभेच्या लेको. प्रोटेम स्पीकर नावाची एक संकल्पना आहे. नवीन लोकसभेच्या मेंबरमधूनच एक ठीक आहे कायमस्वरूपी अध्यक्ष निवडून देतपर्यंत तिथं एक हंगामी अध्यक्ष बसवते. एका समजूतदार एखाद्या माणसाले ठीक आहे जे पार्टी ठीक आहे बहुमतानं आहे
त्या पार्टीतला एक समजदार माणूस एखाद्या समजदार माणसाला तिथं बसून देते, त्याला प्रोटेम स्पीकर म्हणते. तर हे प्रोटेम स्पीकरच समजा त्यावेळेस संविधान सभेचे. तर विधानसभा असो का लोकसभा, प्रोटेम स्पीकरची तरतूद आहे. ते सांगेन मी समोर राज्यघटना बंदी शिकवीन तेव्हा. तर संविधान सभेचे हंगामी सदस्य म्हणून सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड झाली. पहिल्या 9 डिसेंबरच्या कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये झालेल्या बैठकीले 211 सदस्य हजर होते. ठीक आहे. आणि नवी दिल्लीला ते अधिवेशन झालं. दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946ले. त्याच्या शुभेच्छा संदेश वाचण्यात आले चीन, USA आणि ऑस्ट्रेलियाचे. ठीक आहे. आता लक्ष द्या. मग त्या 11 डिसेंबरच्या अधिवेशनाच्या दिवशी कायमस्वरूपी संविधान सभेचे अध्यक्ष करायचे आहे, कायमस्वरूपी. त्याच्यासाठी सगळ्याचं बहुमत घेण्यात आलं. ठीक आहे. आणि त्या बहुमताने भारताच्या संविधान सभेवर, राज्यघटना समितीवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद राज्यघटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. मग सगळ्यात शेवटी जेव्हा राज्यघटना तयार झाली, तर तयार झालेली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ले राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. आणि संविधानाच्या ठीक आहे शेवटच्या पेजवर त्यानं सही केली. ठीक आहे. सगळ्यात शेवटची सही त्याची होई. कोणाची? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. 26 नोव्हेंबर 1946ले ठीक आहे संविधान त्यांना सुपूर्द केलं. ठीक आहे. मग राज्यघटना समितीचे सल्लागार म्हणून BN राव याची निवड करण्यात आली. कोणाची? राज्यघटना समितीचे सल्लागार म्हणून BN राव याची निवड करण्यात आली. एकमेव अँग्लो इंडियन सदस्य, एकमेव संविधान सभेवर अँग्लो इंडियन सदस्य होता फ्रँक अँथनी. ठीक आहे. फ्रँक अँथनी. आणि एकमेव फारसी सदस्य होते मोदी म्हणून, H. मोदी. ठीक आहे. हे मोदी नाही लेखो, नाही तर करा तुम्ही नरेंद्र मोदी. एकमेव त्यावेळेस पारशी सदस्य म्हणून ठीक आहे संविधान सभेवर निवडून आले होते. मग आता ठीक आहे अँग्लो इंडियन म्हणून फ्रँक अँथनी. अँग्लो इंडियन कायले म्हणते ते बी सांगीन. ठीक आहे. अँग्लो इंडियन म्हणजे ठीक आहे असे लोक, अँग्लो इंडियन म्हणजे असे लोक हे भारतात डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, याच्या 3-3 पिढ्या लेकरं, बायका, नातू, पंतू इथंच. आता ते कायले मराल जाईन तिकडे इंग्लंडमध्ये, इथंच होते अधिकारी फधिकारी, लेकरं इथंच पैदा झाले, नातू इथंच झाले, नातवाचे नातू झाले. कायले मराल जाईन खड्ड्यात झाले इंग्लंडले. त्याला वाटलं का भारतच आपला बरा आहे, भारतातच राहावं. पण ते जर निवडणुकीत उभे राहिले तर कुत्री विचारण का त्याले लाता मारून लोक सालेव म्हणून तुम्ही तर आमच्या देशात आम्हाला बंदा लुटून खाल्ला आणि चोट्या निवडणुकीत बी उभा राहून राहिला स्वतंत्र झाल्या, त्याला कुत्री विचारणार नाही. म्हणून आतापर्यंत भारतात लोकसभेवर ठीक आहे 2 अँग्लो इंडियन पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं भारताचे राष्ट्रपती नियुक्त करत होते. का हे जे लोक निवडणुकीत उभे राहिले त्याला कुत्र विचारणार नाही, त्याला मतदान देणार नाही, त्याला म्हणते अँग्लो इंडियन. तर त्यावेळेस फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य म्हणून संविधान सभेवर निवडून दिले होते. सर्व जाती धर्माचे प्रतिनिधित्व भारताची संविधान सभा करत होती. म्हणून भारताची संविधान सभा ही सार्वभौम होती, सर्व लोकांची होती. असं म्हणता येत नाही का एकाच संस्थेची, एकाच धर्माची, एकाच जातीचे लोक होते. ठीक आहे. म्हणून ठीक आहे बऱ्याचशा टीकाही टिप्पणी झाल्या. आपली तर अमेरिकेनं चोट्ट्यान टिंगल उडवली का यायच्या राज्यघटनेवर ह्या देश 10 वर्षे चालला तरी लय आहे. चोट्ट्यो म्हणा 70 वर्ष चालवून दाखवला आणि 70 वर्षात तिसरी इकॉनॉमी बी आणली. तुम्हाला 350 वर्ष आणली जगातली पहिली इकॉनॉमी करासाठी, 350 वर्ष लागले चोरायले. आपल्याला शिकून राहिले हे. ठीक आहे. देऊ आपण त्याला एक गेम नंतर समोर. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. ठीक आहे. आता हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर ठीक आहे राजेंद्र प्रसाद, कायमस्वरूपी अध्यक्ष सचिंद्रनाथ सिन्हा होय. ठीक आहे. हे भारताच्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. याच्यावर बी प्रश्न येते. हंगामी अध्यक्ष 2 दिवसासाठी 9, 10, 11 तारखेला नवीन सदस्य दुसऱ्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर राज्यघटना समितीचे सल्लागार BN राव. पहिले ठीक आहे राज्यघटना समितीचे एकमेव अँग्लो इंडियन सदस्य फ्रँक अँथनी. ठीक आहे. मग पहा एकमेव फारसी सदस्य HP मोदी. ठीक आहे. तर HP मोदी याचं नाव लक्षात ठेव जा. HP मोदी एकमेव का म्हटलं मी, एकमेव ठीक आहे फारसी सदस्य. एकूण अधिवेशन झाले संविधान सभेचे 11. ठीक आहे. शेवटचं अधिवेशन झालं 14 ते 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबरले शेवटचे अधिवेशनाची तारीख होती. पण एक बैठक याच्यानंतर बी झाली 24 जानेवारी 1950ले. 24 जानेवारी 1950ले शेवटली बैठक झाली संविधान सभेची. 24 जानेवारीला हे लक्षात ठेव जा. त्या दिवशी काय केलं हे सांगणार आहे मी समोर. ठीक आहे. मग आता एकूण 11
प्रमुख संविधान सभेच्या समित्या होत्या ज्या वेगवेगळ्या विषयावर काम करत होत्या. समजलं का? भारतातील लोकांचे मूलभूत अधिकार, भारतातील लोकांचे ठीक आहे सरकार कसं वागण, मार्गदर्शक तत्व सांगणारी समिती, भाषावार प्रांतरचना समिती, अशा अलग अलग उपसमित्या समित्याच्या माध्यमातून काम करत होत्या. भारतीय राज्यघटनेच्या 11 समित्यानं वेगवेगळे विषय मांडून त्याच्यावर चर्चा करून भारताचं संविधान तयार केलं. 11 समित्या होत्या, 11 अधिवेशन झाले, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारताचं संविधान ठीक आहे पूर्ण लिहासाठी वेळ लागला. 64 लाख रुपये खर्च आला. किती लाख रुपये? 64 लाख रुपये. ठीक आहे, 1082 दिवस हे दिवस केले तर 64 लाख. आणि ठीक आहे भारतीय राज्यघटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून HC ठीक आहे हरेन कुमार मुखर्जी SC मुखर्जी याची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हे लक्षात ठेव जाबे. पण जेव्हा कॅबिनेट मिशन आलं आणि कॅबिनेट मिशननुसार इलेक्शन झालं आणि संविधान सभा अस्तित्वात आली, त्याचे उपाध्यक्ष SC मुखर्जी होते. SC मुखर्जी याची 25 जानेवारी 1947 रोजी म्हणजे भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या व्हायच्या अगोदर याची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पण भारतातून पाकिस्तान वेगळा गेला आणि हे जे HC मुखर्जी निवडून आले होते हे बांगलादेशातून आले होते आणि तो आताचा जो बांगलादेशाचा भाग आहे तो पाकिस्तानच्या वाटेने चालला गेला होता. म्हणून यायचं सदस्यत्व रद्द झालं. नाही तर यायले पाकिस्तानात बांगलादेशाचं सदस्य व्हावं लागत होतं, त्याला तिथं जायचं नव्हतं. म्हणून ते म्हणे का म्हणे ठीक आहे भारतात यायचं आहे. तर हे उपाध्यक्ष होते, चांगले नेता होते. मग यायचं जागा जिथून निवडून आले होते हे पाकिस्तानात गेल्यामुळे हे पाकिस्तान संविधान सभेचे सदस्य झाले होते. त्याच्यामुळे मग याने तिचा राजीनामा दिला. हे पुन्हा निवडून आले आणि 16 जुलै 1947 भारताच्या संविधान सभेनं असं ठरवलं का आपण संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष ठेवायचे. किती उपाध्यक्ष? 2. तर 16 जुलै 1947 VT कृष्णमाचारी आणि SC मुखर्जी पुन्हा त्यावेळेस निवडून आणलं आणि ह्या 2 लोकांना संविधान सभेचं उपाध्यक्ष ठेवलं. पहिल्या संविधान सभेचं कॅबिनेट मिशननुसार आणि भारताची फायनी व्हायच्या अगोदर एकच होती SC मुखर्जी, तेच हरेन कुमार मुखर्जी. पण 16 जुलै 1947 SC मुखर्जी आणि TT कृष्णमाचारी हे पाकिस्तानच्या संविधान सभेत गेले होते. त्यांनी राजीनामा दिला, पुन्हा निवडून आले आणि मग आपण दोघांनी उपाध्यक्ष केलं. कारण भारताच्या संविधान सभेनं असा निर्णय घेतला आणि ते अधिकार ठीक आहे 1947च्या इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार भारतीय संविधान सभा सार्वभौम झाली होती. तिला भारतासाठी कोणतेही निर्णय घ्यायचे अधिकार होते. म्हणून भारताच्या संविधान सभेनं 2 उपाध्यक्ष संविधान सभेचे ठेवायचे असं ठरवलं आणि SC मुखर्जी VT कृष्णमाचारी हे 2 उपाध्यक्ष झाले. मग त्याच्यानंतर पाहावे ठीक आहे राज्यघटनेच्या प्रमुख समित्या. आता लय समित्या आहे. मी अक्कादान कॉकटेल केले आहे एका जागी तुम्हाला छंग जमलं पाहिजे. आता लक्ष द्या. प्रमुख समित्या तशा आता 11 प्रमुख समित्या होत्या, 22 उपसमित्या होत्या. आता का भिन्न लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी सोपं करून दिलं तुम्हाला. आता मसुदा समितीचे ज्या माणसानं राज्यघटनेचा ड्राफ्ट बनवला त्याच्या 7 मेंबर होते. त्याच्यातले प्रमुख अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. मग मसुदा समितीचे अध्यक्ष हे विचारते परीक्षेत. मसुदा समिती काही तर फुटते म्हणजे एका पुट्ट्यानं प्रश्न विचारला होता, सर मसुदा समितीचे अध्यक्ष. मी म्हणलं जोडा घेऊन मारू का बे खेटरान साल्या का तुले मसुदा समितीचे अध्यक्ष नाही माहीत. मग मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. संघराज्याची घटना म्हणजे या देशाची संघराज्याची घटना कशी राहील आणि संघराज्याचे अधिकार का राहील म्हणजे जे केंद्राचं सरकार राहील ठीक आहे त्याची घटना कशी तयार करायची, त्याच्या बाबतीतले का कायदे कानून राहील आणि त्याचे अधिकार का राहील संघराज्याचे म्हणजे भारताचे बंद्या भारताच्या सरकारचे का अधिकार राहील. संघराज्याची घटना आणि संघराज्याचे अधिकार समिती अशा 2 समित्या होत्या. संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती. संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. राष्ट्रध्वज समिती भारताचा राष्ट्रध्वज कशा राहील त्याच्यात ठीक आहे अशोक चक्र ठेवायचं का गांधीजीचा चरखा ठेवायचा, तो त्याची लांबी रुंदी किती राहील, त्याच्यानंतर त्याच्यात रंग कोणते घ्यायचे झेंड्यात, याच्यासाठी भारतात राष्ट्रध्वज समिती होती. ठीक आहे राष्ट्रध्वज समिती होती. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे किती समित्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद राज्यघटना समितीचे अध्यक्ष होते. बंद्या राज्यघटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. पुन्हा राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष होते. राज्यघटना सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. अर्थ समितीचे पैशाच्या बाबतीच्या समितीचे अध्यक्ष होते आणि राज्यघटना समितीचे होते. राज्यघटना समिती, राष्ट्रध्वज समिती, अर्थ समिती आणि सुकाणू समिती या 4 समितीचे अध्यक्ष होते ते. ठीक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर लक्ष द्या बे, सरदार वल्लभभाई पटेल याच्याकडे 3-4 समित्या होत्या पहा. प्रांतिक राज्यघटना म्हणजे प्रांतिक राज्यघटना म्हणजे प्रांत जे भारतात राज्य निर्माण होईल, भारतात जे राज्य निर्माण होईल त्या भारतातल्या राज्याला कोणते अधिकार राहील, तिच्या मुख्यमंत्र्याला तिच्या सरकारला का अधिकार राहील, त्याची राज्यघटना कशी बनवायची. ठीक आहे, म्हणजे ते तुम्ही पहा राज्यघटना वाचताना. ठीक आहे, राज्याचं कायदेमंडळ कसं राहील, केंद्राचं कायदेमंडळ कसं राहील याच्याबाबत जवाहरलाल नेहरू समिती होती. राज्याचं कायदेमंडळ कसं राहील, ठीक आहे, याची संरचना करायसाठी एक समिती नेमली, प्रांतिक राज्यघटना समिती. मूलभूत हक्क भारतातल्या लोकांना कोणते मूलभूत हक्क दिले पाहिजे याची एक समिती होती, त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक समिती, कारण अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण एकच माणूस करू शकते. ठीक आहे, म्हणून त्या समितीचे अध्यक्ष बनवले ते वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेल अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रांतिक राज्यघटना समिती म्हणजे राज्याला कोणते अधिकार राहील, राज्याचं कायदेमंडळ कसं राहील, कसे सदस्य निवडून जाईल, का जाईल. त्याच्यानंतर मूलभूत हक्क समिती. ठीक आहे, या 3 समित्याचे अध्यक्ष होते, प्रांतिक राज्यघटना समिती, अल्पसंख्याक समिती आणि मूलभूत हक्क समिती, वल्लभभाई पटेल. मग त्याच्यानंतर लक्ष द्यावे, त्याच्यानंतर अबे पीसी हँग झाला का बे, पोट जमलं. ठीक आहे, अबे थांब ना का, हां आलं वाटते. ठीक आहे, म्हणून गेलं का मसनात. आता लक्ष द्या, मसुदा चिकित्सा समिती, राज्यघटनेच्या मसुदा जो ड्राफ्ट बनवा आणि त्याची चिकित्सा चीरफाड हे असंच काहून, यानं का फायदा होईल, यानं का तोटे होईल, न अमकं होईल न ढमकं होईल, तिची चीरफाड करायची आणि त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रॉपर उत्तर देईन. ठीक आहे, चर्चा. लक्षात ठेवा, लोकशाही तेव्हा जिवंत राहू शकते जोपर्यंत त्या संसदेत बसणारे लोक एकामेकाच्या विचारांचा आणि मतभेदाचा आदर करणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणते का लोकशाही ही तेव्हाच, ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणते का लोकशाही तेव्हाच प्रबळ होईल जेव्हा संसदेतले लोक एकामेकात असलेल्या मतभेदाचा आदर ठेवन आणि त्याचा सन्मान ठेवन. आणि ठेवायला पाहिजे. मतभेद असू शकते, मनभेद असता कामा नाही, आणि मतभेदाचा आदर बी ठेवायला पाहिजे. कारण समोरचा माणूस काही चांगलं सांगत असन, हे ऐकायला तयार नाही आहे का, कृषी कायदे बेकार आहे, आमचं नुकसानकारक आहे, तरी हे बाबूसाहेब ऐकून नव्हते राहिले. असे खतरनाक लोक आहे. मेरीज गिनो म्हणते, म्हणजे यायच्या हातात सत्ता आली तर ठीक आहे काही बी कायदे करून काही आहे का नाही दिलं ना. ठीक आहे, आंदोलन जाग्यावर आणून अक्का झटक्यात. भारतीय लोकशाहीची ताकद आहे का सरकारले सुद्धा कायदे मागं घ्यायला लागले, नाही तर प्रेमानं घेता आले असते पण यानं घेतले नाही. म्हणून मसुदा चिकित्सा समिती व अधिकारपत्र समिती याचे अध्यक्ष होते अधिकारपत्र समिती सर अल्लादी स्वामी अय्यर. ठीक आहे, हे दक्षिण भारतातले वैखालीच येत आहे, खतरनाक माणसं असन. गृह समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर पी पट्टाभी सीतारामय्या. ठीक आहे, हेच पट्टाभी सीतारामय्या होय. ठीक आहे, जे तुम्हाला ठीक आहे 2-3 ठिकाणी भेटन. हेच होय ज्यायले गांधीजींना 1939च्या अधिवेशनाचं अध्यक्षपद द्यायचं होतं, पण ठीक आहे गांधीजीले यायनं उभं ठेवलं होतं. नाव कचकन आठवलं पाहिजे, पण मात्र गांधीजीचे माणूस पट्टाभी सीतारामय्या निवडून आले नाही, तिथं निवडून आले सुभाषबाबू. त्याच्यामुळे गांधीजी नाराज झाले, तर सुभाषबाबूंना आपला राजीनामा फेकून मारला आणि पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येणार नाही म्हणे, खड्ड्यात दिलं काम मी चाललो. तर मग त्यानं फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती 1939 काँग्रेसमधून गेल्यावर. तर हेच होय ते डॉक्टर पी पट्टाभी सीतारामय्या. तर हेच ठीक आहे गृह समितीचे अध्यक्ष होते. भाषिक प्रांत, याले भाषावार प्रांत रचना समिती. ठीक आहे, भाषिक प्रांत समिती, कारण भारतात डिमांड होऊन राहिली होती. ठीक आहे, त्या समित्या वेगळ्या ज्या भाषावार प्रांत रचनेत मी सांगितल्या. भाषिक प्रांत समिती व सुकाणू समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुन्शी. हे बी खतरनाक प्रश्न विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना क्रॉस करताना. ठीक आहे, तर के.एम. मुन्शी होते. 11 समित्या होत्या, मी तुम्हाला 7 मध्ये गुंडाळून टाकल्या बरोबर. ठीक आहे, ज्या कामाच्या होत्या, ज्या अभ्यासाच्या होत्या, त्या बंद्या सांगितल्या लेखो. तर अशा 11 समित्यामार्फत आणि 22 उपसमित्यामार्फत भारतीय संविधान सभेचं काम चाललं. आता भारतीय राज्यघटना समितीतले महिला सदस्य आणि पुरुष सदस्य पाहिले को. ठीक आहे, आता महिला सदस्यावर लय व्या प्रश्न होते. 15 महिला सदस्य होत्या, पुरुष तर मग तर उरलेले पुरे पुरुषच होते. ठीक आहे, आता बंदे पुरुष पाठ करान का, लेना आहे देना आहे. गांधीजी तर सदस्य होते नाही, त्याच्यामुळे गांधीजी आता एका दिवशी आला का खालीलपैकी कोण सदस्य नव्हतं. 50 साले हो गांधीजी तुम्ही, तुमचं काय नियम आहे.
ठीक आहे, कुचकतोच तिथं. मग 15 सदस्य होते. राजकुमारी अमृता कौर, ठीक आहे, अम्मू स्वामीनाथन, नाव लक्षात ठेव जा. राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, रेणुका, ठीक आहे, रेणुका रे, लीला रॉय, गीता रे, कमला चौधरी, पौर्णिमा चौधरी, मालती चौधरी. राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, ठीक आहे, रेणुका रे, लीला रॉय, गीता रे, कमला चौधरी, पौर्णिमा चौधरी, मालती चौधरी. ठीक आहे. त्याच्यानंतर हंसाबेन मेहता, ठीक आहे, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई ठीक आहे देशमुख, विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित ह्या पंडित जवाहरलाल नेहरूच्या सख्या बहीण आहे, ज्या युनोच्या पहिला महिला अध्यक्षा होत्या. ठीक आहे, कोण? विजयालक्ष्मी पंडित. ठीक आहे. मग ठीक आहे, नलिनी घोष, सरोजिनी नायडू, नलिनी घोष, सरोजिनी नायडू. ठीक आहे, सरोजिनी नायडू. ठीक आहे, ह्या UPच्या पहिल्या राज्यपाल का मुख्यमंत्री त्या पाहून घ्या. पहिल्या महिला, भारतातल्या पहिल्या महिला, ठीक आहे, गव्हर्नर राज्यपाल होत्या. ठीक आहे. आणि सुचेता कृपलानी ह्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या, महिला मुख्यमंत्री भारतातल्या, UPच्याच झाल्या होत्या. पहिला राज्यपाल बी महिला UPच्याच, पहिला मुख्यमंत्री बी UPच्याच, पहिल्या महिला. लक्षात ठेव जा. आणि दक्षी यांनी वेला युधान, नाव बी खतरनाक आहे भाऊ. ह्या पहिला संविधान सभेत 15 महिला सदस्य होते. पुरुष आता महत्त्वाची पुरुषाची तर पुरी गँगच आहे. उरलेले पुरे 299मधून 15 मायनस करा, पुरे पुरुष. एवढे पाठ करान का? एवढे रिकामटवी आहे का बे तुम्ही बे? ठीक आहे. मग पुरुष 18, गवा मावळणकर, बलवंतराय मेहता, रामप्रसाद मुखर्जी. ठीक आहे, डॉक्टर बॅरिस्टर बॅरिस्टर MR जयकर, कन्हैयालाल मुंशी, हे प्रसिद्ध लोक घेतले. ठीक आहे. गवा मावळणकर, आता हे गवा मावळणकर लोकसभेचे पहिले, ठीक आहे, सभापती होते. भारताच्या पहिल्या हंगामी संसदेचे सुद्धा हे सभापती होते. ते बी सांगतो मी. एक मिनिट थांबा. ठीक आहे. रामप्रसाद मुखर्जी, श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर MR जयकर, कन्हैयालाल मुंशी, मौलाना अबुल कलाम आझाद, C राजगोपालचारी, हे C राजगोपालचारी. ठीक आहे. त्याच्यानंतर BG पंत, ठीक आहे, NM कुंजरू, हे भाषावार प्रांत समितीचे सदस्य होते, MM कुंजरू. ठीक आहे, तुम्हाला भेटन. त्याच्यानंतर PD टंडन, मीनू मसानी, हे मीनू मसानी होय, जे इंदिरा गांधीच्या विरोधात संपूर्ण क्रांतीमध्ये सामील होते. ठीक आहे, भूमिगत आंदोलनात होते 1942च्या. मीनू मसानी, JB कृपलानी, ठीक आहे, राममोहन लोहिया. ठीक आहे, PD टंडन, ठीक आहे, PD टंडन, मीनू मसानी, JB कृपलानी, S राधाकृष्णन, ख्वाजान, ठीक आहे, नजीमुद्दीन, HS सोराफ, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत, सरदार वल्लभभाई पटेल, हे प्रमुख सदस्य घेतले. तसा तर ढिगच होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या, ठीक आहे, त्याच्या मसुदा समितीतले लोक सदस्य राहील संविधान सभेचे. कारण संविधान सभेत एक मसुदा समिती होती का जे ड्राफ्ट बनवणार होती भारतीय संविधानाचा. ठीक आहे. तर राज्यघटना समितीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. ठीक आहे, राज्यघटना समितीतले महत्त्वाचे मुद्दे कोणते तर हे आपण नंतर पाहूच. पण आता आपल्याला का पाहायचं आहे? तर आता आपल्याला पाहायचं आहे लेको, जेव्हा भारतीय संविधान सभा अस्तित्वात आली, ठीक आहे, भारतीय संविधान सभा अस्तित्वात आली, तर भारतीय संविधान सभा अस्तित्वात आल्याच्या नंतर पहिली आली कॅबिनेट मिशननुसार माउंटबॅटनच्या शिफारशीवर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट झाला. त्यानुसार पाकिस्तान वेगळा झाला आणि भारत वेगळा झाला. तर ते इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट म्हणते का भारताची स्वतंत्र संविधान सभा असावी आणि पाकिस्तानची स्वतंत्र. म्हणून मग 389 जागाहून 289 जागाची संविधान सभा तयार झाली. आणि ते जे संविधान सभा तयार झाली भारतात 299 जागाची, तर त्या संविधान सभेत मग, ठीक आहे, त्या संविधान सभेत जेव्हा भारताला स्वातंत्र्य दिलं 14 ऑगस्ट 1947ले, तर 14 ऑगस्ट 1947ले, ठीक आहे, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट भारतात लागू झाला. एकाच दिवशी 2 लेकराच्या डिलिव्हऱ्या झाल्या असत्या, एकाच दिवशी जन्मतारीख दोघांची सारखी झाली असती. त्याने स्वातंत्र्य दिन साजरा केला असता, आपणही साजरा केला असता. म्हणून आपण एक दिवस समोरचा घेतला, आपण 15 ऑगस्ट घेतली. मग ठीक आहे, त्या दिवसापासून इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट लागू झाला. आणि त्या दिवसापासून भारतीय संविधान सभेला सर्वोच्च अधिकार प्राप्त झाले. काही चोट्टे म्हणते का भारताला स्वातंत्र्य जे भेटलं ते भीकमध्ये भेटलं होतं म्हणते. काही लोक म्हणते का 2014 स्वातंत्र्य हे मियाड झाले, मियाड सर्किट गेला यायचं. ठीक आहे, हे बिना बुडाचे आहे, बिना अभ्यासाचे आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे डीन आहे हे. ठीक आहे, यायले नॉलेज नाही.
ठीक आहे. त्यासाठी घ्या लागते म्हणा, त्याला शिका म्हणा, थोडीशी अजून अभ्यास करा म्हणा, नाही तर पहिली जाऊन बसा म्हणा. ते एक पोट्टी आहे झिपरी, ठीक आहे. आणि काही ते ॲक्टर बी बोलायला लागली, यायला वाटते का आता पद्मविभूषण भेटते का का मरता खेपी आपल्याला. तर असं आहे खतरनाक काम. तर असो त्याचं ते बरं, ठीक आहे, आपलं काम आहे. आता मी चौफेर बाजून बोलतो, माझं काम आहे मास्तर म्हणून चांगलं वाईट सांगणं, आहे का नाही. तर या संविधान सभेला प्रचंड अधिकार प्राप्त झाले. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार भारतीय संविधान सभा सार्वभौम झाली. का झाली? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे याच्यानंतर ब्रिटनच्या संसदेने भारतासाठी कोणतेही कायदे करण्याचा अधिकार नव्हता. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय संविधान सभेला होता. म्हणून भारताची संविधान सभा दोन पद्धतीनं काम करे. एक ऑर्जनमध्ये कायदे पाहिजे भारताच्या विकासासाठी, कामासाठी. ऑर्जनमध्ये कायदे करायचा आहे तर भारतीय संविधान सभाच काम करे. का म्हटलं मी? ऑर्जनमध्ये काम करायचं आहे तर भारतीय संविधान सभाच काम करे. ठीक आहे. पहा, राज्यघटना समितीचे टप्पे पाहिले 3 भागात. पहिला टप्पा 6 डिसेंबर, ठीक आहे, 9 डिसेंबर, किती डिसेंबर? 9 डिसेंबर पहिलं अधिवेशन, 9 डिसेंबर 1946, ठीक आहे, ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होतपर्यंतचा पहिला कालखंड आहे. त्रिमंत्री परिषदेनुसार, ठीक आहे, राज्यघटना समिती पहिल्या टप्प्यात अस्तित्वात होती. पण जेव्हा, ठीक आहे, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट भारतात लागू झाला 14 ऑगस्टले, त्याच्यानुसार भारतीय संविधान सभा ही सार्वभौम झाली. इले सर्व अधिकार प्राप्त झाले. भारतासाठी कायदे करायचे आहेत, तूच बनव. भारतासाठी संविधान लिहायचं आहे, तूच कर. त्याच्यामुळे भारतीय संविधान सभा 2 भागात काम करायला लागली. भारतासाठी अर्जन कायद्याची रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यासाठी वेगळी सभा घ्यायची. आणि भारताची संविधान बनवायचं आहे, त्याची सभा घ्यायची आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे तर वेगळी बैठक घ्यायची. ठीक आहे. तर ह्या 2 वेगवेगळ्या. मग भारतासाठी कायदा बनवायचा आहे तर त्याचे जे अध्यक्ष होते ते गवा मावळणकर होते. कोण होते? गवा मावळणकर. म्हणून भारतात जे सरकार अस्तित्वात होतं, जे कायदे भारतासाठी कायदे करे, घटना समितीसाठी वेगळा प्रोग्रॅम आणि भारतासाठी अर्जंट रिक्वायरमेंट कायदे बनवायचे आहे. कारण ब्रिटनच्या संसदेनं तर सगळे हात काढून टाकले. आता आम्ही 14 ऑगस्ट 1947 नंतर तुमच्यासाठी कायदे करणार नाही. तुमच्या याच्यात काही हस्तक्षेप राहणार नाही. आम्ही आमचे बंदे पॉवर भारतातून काढून घेत आहे आणि बंदे पॉवर भारताच्या संविधान सभेला देत आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधान सभेनं 2 भागात काम केलं. एक, भारतासाठी अर्जंट रिक्वायरमेंटचे कायदे असन तर कायदे बनवायचे, त्याच्यासाठी संविधान सभेचीच बैठक बोलवायची, पण त्याचे अध्यक्ष वा मावळणकर राहील. आणि राज्यघटना समितीची बैठक बोलवायची आहे, राज्यघटनेवर चर्चा करायची आहे, राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारावर चर्चा करायची आहे, तर त्याचे अध्यक्ष तेव्हा खुर्चीवर बसे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजलं का? असा किस्सा आहे. लय लोकायला माहीत नाही, डोंबड्यो. ठीक आहे. म्हणून भारतीय संविधान सभेचं काम हे भारताची राज्यघटना सार्वभौम केव्हा झाली असा प्रश्न विचारते. 50 सालेले 14 ऑगस्ट 1947ले. कोण्या कायद्यानुसार सार्वभौम झाली? तर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार. कोण्या समितीच्या शिफारशीवर इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट, ठीक आहे, आधारित आहे? तर माउंट बॅटन. ते चोट्टा आलं आणि त्यानं भारत पाकिस्तानचे तुकडे केले, त्यानंच ते त्याच्याच शिफारशीवर आधारित इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आहे. मग दुसरा टप्पा आहे ते 15 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर भारताची राज्यघटना लिहून झाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केली. त्या दिवशी भारतीय राज्यघटनेतले काही कलम आपण स्वीकृत केले. भारतीय राज्यघटना स्वीकृत केली, लागू केली नाही. ठीक आहे. काऊन लागू केली नाही? 26 नोव्हेंबरलेच तयार झाली होती, लागू काऊन नाही केली? तर तिथून 2 महिन्यानं 26 जानेवारी 1949ले आपण रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा ब्रिटिश अधिपत्याखाली रावी नदीच्या किनाऱ्यावर तिरंगा फडकवला होता. त्या घटनेले बरोबर 20 वर्ष होणार होते 2 महिन्यानं. म्हणून आपण पोस्टपॉन केली तारीख. का केली? पोस्टपॉन. म्हणून, ठीक आहे, 26 नोव्हेंबरले राज्यघटना स्वीकृत करण्यात आली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शेवटली सही त्याच्यावर केली. म्हणून राज्यघटना समिती 15 ऑगस्टपासून सार्वभौम झाली आणि भारताची हंगामी संसद म्हणूनही काम करायला लागली आणि भारताची संविधान सभा म्हणूनही काम करायला लागली. तर संविधान सभेची जेव्हा बैठक होईल तेव्हा अध्यक्ष राहे राजेंद्र प्रसाद आणि भारताची संसद म्हणून जेव्हा काम करे भारतासाठी कायदे बनवण्यासाठी तेव्हा अध्यक्ष राहे त्याचे गवा मावळणकर. तर त्या गव्या मावळणकरले हंगामी संसदेचं अध्यक्षपद द्यायचं याची शिफारससुद्धा जे.बी. कृपलानी यांनी केली होती. ठीक आहे. आणि जे.बी. कृपलानीनं शिफारस करून त्याला अध्यक्षस्थानी बसवलं. तिसरा टप्पा येते 27 नोव्हेंबरपासून 1952पर्यंत. तर भारतीय संविधान सभेनंच हा निर्णय घेतला का जोपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बंदा डाटा कलेक्ट करत नाही आणि भारताचं संविधान
हे भारतासाठी लागू तर झालं आहे, स्वीकृत केलं, 26 जानेवारीपासून लागू झालं, पण जोपर्यंत भारताचं संविधानानुसार इलेक्शन होत नाही पहिल्या लोकसभेचे आणि भारतात लोकांना निवडून दिलेलं सार्वत्रिक सरकार अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत भारताची जी आता संविधान सभा अस्तित्वात आहे तेच भारताचं सरकार म्हणून काम पाहिजे. आणि म्हणून मग भारतात हंगामी सरकार अस्तित्वात आलं. त्या हंगामी सरकारचे पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या हंगामी सरकारचे राष्ट्रपती झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचा कार्यकाळ जेव्हा मोजल्या जाते तेव्हा मोजल्या जाते 26 जानेवारी 1949 पासून, कारण त्या दिवशी राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून ज्या दिवशी राज्यघटना आपण लागू केली आणि भारताचे राष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद याची निवड झाली आणि हंगामी सरकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलं आणि 1952 सार्वत्रिक निवडणुका झाली आणि काँग्रेस सत्तेत आली आणि ते वय भारताचं पहिलं सरकार. त्याचेही पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानं राष्ट्रपती बनवलं कोणाले तर मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यायलेच भारताचं राष्ट्रपती बनवलं. तर हे लय खतरनाक आहे भाऊ. माझे व्हिडिओ आवडले तुम्हाला कोटी हो तर लेको लाईक करत जा, शेअर करत जा बे. डुकरे हो माझ्याकडं का पाहता, नुसते हसता पाहू ठीक आहे. एवढं साले हो तुम्हाला ज्ञान पाजून राहिलो कुचकू फुकटात यूट्यूबवर घ्या ना ठीक आहे. भेटते फुकटं तर गपगप ठीक आहे. शिरा पन्नावता तसा नका पन्नावत जाऊ, तर थोडंसं शेअर गिअर बी करत जा कामाचं नॉलेज. आणि जर तुम्हाला पॉलिटीचं पॅकेज पाहिजे, हिस्ट्रीचं पाहिजे, इकॉनॉमिकचं पाहिजे, भूगोलाचं मराठीचं कायचं बी लागले तर आपलं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवर जाऊन फिनिक्स अकॅडमी वर्धा. ते ॲप डाउनलोड करा, त्याच्यावर सर्व माहिती दिलेली आहे भाऊ. ते माहिती ठीक आहे म्हणजे दिलेली आहे म्हणजे ते डाउनलोड केलं का नंबर विचारते, नंबर टाका कुचका त्याच्यात, मग OTP येते कचकन तो OTP टाका, मग विचारते स्टुडंट लॉग इन का पॅरेंट लॉग इन, तर स्टुडंट लॉग इन करा. ॲप्स ओपन होते, खालतं स्टोअरचं ऑप्शन येते त्याच्यावर जा आणि MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज घ्या. तिथं इंडिव्हिज्युअल पॅकेज आहे, तिथं वेगवेगळ्या विषयाचे पॅकेज आहे तिथं ठीक आहे. तिथं पॅकेज MPSC फाउंडेशन बॅचचं आहे, एव्हरग्रीन पॅकेज आहे. घ्या, सर्व सब्जेक्ट भेटून A to Z डिटेल मस्तपैकी. तर ते पॅकेज घ्या आणि त्या पॅकेजमधून तुम्हाला सर्व 12,000 रुपयात आहे, 15,000 रुपये त्याची किंमत आहे. समोर 18,000 होणार आहे लेको, म्हणून आता सस्त्यात आहे घेऊन घ्या. 15,000 झाली बोंबलू नका, दिवाळीचा ऑफर चालू होता ठीक आहे. नाही तर ह्या व्हिडिओ 3 महिन्यानं मग दिवाळीसाठी बोंबला माझ्या नावानं, तर पुन्हा माझ्या डोक्याला काही ताण देऊ नका. तर हंगामी सरकार अस्तित्वात आलं आणि हंगामी सरकार ठीक आहे. राज्यघटना समितीच हंगामी संसद म्हणून भारताची काम पाहत होती. त्या संसदेतच भारतासाठी कायदे झाले बरेचसे. राज्यघटनेत दुरुस्त्या करायच्या असन तर यानंच केल्या जोपर्यंत पहिलं लोकसभेचं सरकार अस्तित्वात येत नाही. म्हणून पहिली घटना दुरुस्ती गिरस्ती तुम्हाला 51मध्ये दिसन, लोकसभा अस्तित्वात याच्या अगोदर. तर ते सगळे संविधान सभेनंच केल्या. राज्यघटनेत दुरुस्त्या करायच्या आहे ठीक आहे. राज्यघटना लागू झाली 26 जानेवारीला, पण दुरुस्ती करायची आहे ते इलेच अधिकार होते, कारण इलेच पॉवर दिला होता. जोपर्यंत लोकांना निवडून दिलेलं सरकार येत नाही तोपर्यंत तूच पाय बाई ठीक आहे. तर मग हिच्याकडेच ठेका होता. तर म्हणून अशी राज्यघटना समिती आहे भारताची खतरनाक. तर संविधान सभा तयार होत असताना अजून काही निर्णय घेतले, झेंड्याचा आहे, राष्ट्रध्वजाचा आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आजच्या दिवशी इथंच थांबतो मित्रांनो. धन्यवाद. शुभरात्री, शबा खैर. जय हिंद, जय महाराष्ट्र. घ्या काढायचं की नसं कचकान फोकटाचा माल. हे बे कचं